नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच को एक बड़ी कामयाबी हासिल हुई है। जरीपटका थाना क्षेत्र में हुई एक सनसनीखेज हत्या के मामले में फरार चल रहे मुख्य आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। करीब एक महीने से पुलिस को चकमा दे रहे इस आरोपी को क्राइम ब्रांच यूनिट 5 ने धर दबोचा है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार मामला जनवरी महीने का है, जब जरीपटका के नजुल लेआउट इलाके में मंगेश भिमटे नामक व्यक्ति की संपत्ति विवाद के चलते बेरहमी से हत्या कर दी गई थी। इस हत्याकांड का मुख्य आरोपी आशीष उर्फ बोंडिया यादवराव चौधरी उम्र 42 वर्ष वारदात के बाद से ही फरार था। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि आरोपी मिठानी दरगाह के पास छिपा हुआ है। इसी जानकारी के आधार पर क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने जाल बिछाया। पुलिस ने मौके से आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आपको बता दें कि इस मामले में एक अन्य आरोपी कुणाल उर्फ गोलू कामले को पुलिस पहले ही गिरफ्तार कर चुकी है। फिलहाल पुलिस ने आरोपी आशीष को हिरासत में लेकर आगे की जांच के लिए जरीपटका पुलिस के हवाले कर दिया है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। जरीपटका पोलीस ठाणे अपराध नंबर 18/26 यामध्ये पाहिजे आरोपी एक होता। त्याचं नाव आशीष उर्फ बोंड्या यादवराव चौधरी, वय 42 वर्ष, राहणार गौतम नगर बौद्ध विहाराजवळ, पोलीस ठाणे जरीपटका। हा आरोपी मागील 1 महिन्यापासून मर्डरच्या गुन्ह्यामध्ये फरार होता। क्राइम ब्रांच युनिट 5 पथकाचे एपीआय कदम, एनपीसी नजीर, एनपीसी राजू यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आणि टीम यांनी मिठानी दरगाह या ठिकाणी नमूद आरोपीला ट्रॅप लावून आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये मागील 1 महिन्यापासून तो फरार होता। पोलिसांना चकवा देऊन पळून जात होता। तर त्या आरोपीच्या गुप्त बातमीदारामार्फतीने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेऊन आता त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही जरीपटका पोलीस ठाणे यांच्या स्वाधीन करीत आहोत। जरीपटका पोलीस ठाणे या ठिकाणी मृतक नामे मंगेश भिवराजी भिमटे, वय 42 वर्ष, राहणार नजुल लेआउट लुंबिनी नगर जरीपटका यांच्या प्रॉपर्टीच्या वादावरून मागे जानेवारी महिन्यामध्ये त्याचा आशीष उर्फ बोंड्या पाहिजे आरोपी, त्यानंतर यापूर्वी अटक केलेला आरोपी कुणाल उर्फ गोलू विद्याधर कांबळे यांनी मिळून त्याचा निर्गुण हत्या त्याची करण्यात आली होती आणि तेव्हापासून नमूद आरोपी हा आशीष उर्फ बोंड्या हा फरार होता। त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो मिळून येत नव्हता। त्यामुळे मिठानी दरगाह या ठिकाणी असल्याची आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यानुसार आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील एनपीसी राजू आणि एससी नजीर यांनी त्याला दबा धरून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करता आता पोलीस ठाणे जरीपटका यांच्या स्वाधीन करण्याची तजवीज ठेवली आहे।